मी जेन्युइनली एक गोष्ट सांगायची आहे मला. तर सेल्फ इंट्रोडक्शन देते. मी वैष्णवी भोसले, सेकंड इयरमध्ये AIDS ब्रांच आहे माझी. तर आता आमची करंटली एक्झाम झाली, आमची एंड सेम झाली आणि मी घरी आले. तर पूर्ण म्हणजे शेड्यूल चेंज झाले. म्हणजे जेव्हा आमच्या एक्झाम सुरू होत्या त्यावेळेस म्हणजे माझ्या डोक्यात खूप ड्रीम्स होते, मला हे करायचे ते करायचे. कारण की खरं म्हणजे एक्झामच्या टायमिंगमध्ये आम्हाला म्हणजे मला स्वतःला वेळेची खूप किंमत कळली आहे. एक्झामच्या आधी आम्हाला फक्त एक दिवसाचा गॅप होता, तर एका दिवसात आम्हाला 5 युनिट हे रिव्हिजन करायचे होते. तर तेवढ्या दिवसात म्हणजे ते आम्ही बसून ते सगळं म्हणजे केलं आम्ही. आणि आता कसं सुट्ट्या लागल्या तर माझे काही ड्रीम्स होते, म्हणजे मला काही नवीन गोष्टी शिकायच्यात किंवा काही स्किल माझी इम्प्रूव्ह करायच्यात. तर हे करणार ते करणार, पण सगळ्यांनाच थोडा रिलॅक्स पण हवा असतो. आपल्या एक्झाम झाल्यावर थोडंसं नाही का, आपण बाहेर असतो तर आपल्याला घरी यायचे, थोडंसं घरच्यांसोबत पण टाईम स्पेंड केला पाहिजे. आणि आपण म्हणजे प्रत्येक म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण पुढं गेलो पाहिजे. पहिले म्हणजे मी हॉस्टेलला राहते, तर तिथं माझं सगळं एक टाइम टेबल म्हणजे फिक्स असायचं रुटीन. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझं एकच म्हणजे रुटीन चालायचं ते टाइम टेबलनुसार. तर आता म्हणजे इकडं घरी आली आता मी, तर घरी आल्यावर ते टाइम टेबल फॉलो होत नाही. कधी म्हणजे घरी मी मदत करते, कधी मम्मीला, कधी पप्पांना, किंवा इकडं तिकडं आम्ही म्हणजे फिरायला जातो. म्हणजे असं नाही की इकडं आल्यावर पण आपण तेच म्हणजे काम किंवा तेच केलं पाहिजे, असं काही नाही. पण आपले जे आपण ठरवले त्याला पण वेळ दिला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं की आपल्याला करायचे म्हणून आपण नुसतं ठरवतो, ते इम्प्लिमेंट पण आपण केलं पाहिजे. मोस्ट ऑफ द म्हणजे एक थिंक एकाच गोष्टीमुळं आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आपण एक गोष्ट म्हणतो की आपल्याकडे वेळ नाही, पण मला असं वाटतं की हे फक्त एक्सक्यूज आहे. सगळ्यांकडे वेळ, ती गोष्ट जरी आपण थोडी पण इम्प्रूव्हमेंट केली ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. तर आता सुट्टी आहेत, सुट्ट्यांमध्ये म्हणजे जे तुम्ही ठरवले गोल आहेत, किंवा आता काहींचे म्हणजे आता सुट्ट्या आहेत झाली आहे त्याच्यामुळे सुट्ट्या आहेत, तर आपल्याला आपले स्किल इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत, ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. पण आता आपल्याला हवा तेवढा रिलॅक्स टाईम पण भेटतो घरी, पण आपण 2-3 तास आपण आपल्या डेव्हलपमेंटवर, आपण आपल्या इम्प्रूव्हमेंटवर नक्कीच देऊ शकतो. माझं एक गोल आहे की मला कंटेंट क्रिएशन करायचं आहे आणि मी रोज डेली एक व्हिडिओ टाकणार, हे एक माझं गोल आहे. एक छोटंसं हे त्याच्यावर मी काम करते. म्हणजे हा व्हिडिओ बनवते, पण याच्या आधी मी लिटरली 1 ते 2 तास मी वाया घालवलेत की मी व्हिडिओ बनवू, काय कंटेंट करू, कोणते व्हिडिओ बनवू, कोणत्या सब्जेक्टवर बनवू. पण मी जस्ट आता कॅमेरा चालू केला आहे आणि मी बोलते आणि माझा भाऊ मला सपोर्ट करतोय. सो त्याच्यामुळे तर कम टू द पॉईंट, म्हणजे हे मी माझ्या ज्या इम्बॅलन्स गोष्टी आहे त्या सांगितल्या. पण ह्या का सांगते, कारण की ह्याच्या पुढे जाऊन पण एक स्टेप असते की त्याच्यावर आपण काम करू, म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या मी. तर मला एवढंच म्हणणं आहे, आपण वेळेत वेळ काढून आपल्या इम्प्रूव्हमेंटसाठी, स्किलसाठी काम केलं पाहिजे. थँक्यू.